आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. चांगली सुरुवात करून दिलेली आहे सुधाकर यांनी. 3 षटकांचा सामना आहे. यानंतर नंदकिशोर खारबाव आणि चौथा इरॉन मानकोली ए या 2 संघांनी तयार राहायचं आहे. फुलटॉस चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू होते थर्डमॅनला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कल्पेश पाटील तिकडे हजर होते. फक्त एकच धाव एकेरी धावसंख्येने सुरई गावचा श्री गणेशा झालेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण करतोय कल्पेश. गलीमध्ये तैनात केलेले आहे त्याला. पुढचा चेंडू सुधाकर याचा सामोरे जाणार तो गोविंद. सुंदर चेंडू यॉर्कर चेंडू होता. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. एक्सप्रेस डिलिव्हरी सुधाकर याची. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले सुधाकर यांनी. 3 चेंडू टाकून झाले आहेत. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. दबावामध्ये आणलेले दोन्ही फलंदाजांना सलामीचे दोन्ही फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी झाली होती त्यांच्याकडून. आता मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे. 1 धाव पूर्ण करतो. डीप मधून संजय भोईर आलेले आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तोपर्यंत गोविंद याने धावसंख्या होते ते 3. बिनबाद 3. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आयोजक संघ इथे खेळताना दिसत आहेत. त्यामुळे व्ह्यूअर्स वाढलेले आहेत युट्यूबवर. सुधाकर सुंदर असा कट केलेला आहे. परंतु यष्टीरक्षकाच्या हातात काही चेंडू आला नाही. आणि लक्ष्मण डीप मध्ये क्षेत्ररक्षण केलेलं आहे लक्ष्मण यांनी. आणि 1 धाव मात्र मिळते गोविंद याला. धावसंख्या होती ती 4. पहिल्या षटकाचा मला वाटते शेवटचा चेंडू असेल. आणि धावसंख्या जर 4. चांगली गोलंदाजी सुधाकर पाटील याच्याकडून. तर स्ट्राईकला आले तर विजय. सुधाकर पाटील शेवटचा चेंडू घेऊन विजय याला. 3 षटकांचा सामना आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता विजय यांनी. परंतु बॅटच्या पट्ट्यात वेग जास्त झाला चेंडूचा. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अशा प्रकारे पहिले षटक संपलेले. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आलेल्या आहेत. यानंतर दुसरे षटक टाकण्यासाठी इथे मीटिंग घेण्यात आलेली आहे. आणि प्रवीण घोनले स्वतः आलेले आहेत दुसरे षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या सुधाकर यांनी. आता तीच लाईन आणि तशाच प्रकारची गोलंदाजी इथे प्रवीण याला करायला लागेल. कारण सुधाकर यांनी चांगलं पाया भक्कम केलेला आहे. ते पहिले षटक टाकलेले आहे. 4 धावा खर्च केल्या आहेत. आता उर्वरित 2 षटक कशी प्रकारे हाताळत आहेत ते खेळाडू बघायचं आहे. प्रवीण गोंडले आणि स्ट्राईकला येतो गोविंद. आता मात्र सगळेच खेळाडू डीप मध्ये तैनात केलेले आहेत. फक्त लक्ष्मण याला फाईन शॉर्ट फाईन लेगला तैनात केलेला आहे. सुंदर असा फटका. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. संजय भोरे डीप मधून आलेले आहेत.
एक धाव पूर्ण करतोय आणि 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत गोविंद याने. धाव संख्या होती ती 6. पुढचा चेंडू प्रवीण गोंडले आता सामोरे जाण्याचा गोविंद. अकुट टप्प्याचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला आहे. सतीश भोईर आलेले आहेत, मात्र 2 धावा पळून काढलेल्या आहेत गोविंद यांनी. सुरई संघाचं रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगले आहे, कारण काल पण आपण सुरई ए संघ खेळत होता. अतिशय उत्कृष्ट खेळ त्यांनी केला. तीन धावा या 4 वेळा पळून काढल्या होत्या आणि सुपर 3 मध्ये प्रवेश केला होता सुरई ए संघाने. तर सुरई बी अतिशय चांगली कामगिरी करत आहे. धाव संख्या होते 8. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. प्रवीण याच्या 2 चेंडूवर लागोपाठ 2-2 धावा वसूल केल्यात त्या गोविंद याने. त्याला माहिती आहे मोठे फटके मारायला गेलो तर विकेट जाणार. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि कट करण्याचा प्रयत्न होता. पंच गोरखनाथ पाटील इथे वळत आहेत आमच्याकडे आणि इशारा करतात की हा चेंडू खूप जास्त वळला, त्यामुळे त्याला व्हाईट घोषित करण्यात आलेला आहे. धाव संख्या होती 3-9. पुढचा चेंडू प्रवीण गोंडले याचा सामोरे जाणार आहे तो गोविंद. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. पंच इशारा करतात लेग बाय, परंतु 1 धाव मात्र मिळते संघाला. 1 धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 10. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकामध्ये स्कोररला बिझी ठेवलेला आहे गोविंद याने. पुढचा चेंडू प्रवीण याचा सामोरे जाणार तो विजय. सुंदर असा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही, परंतु 1 धाव मात्र विजयाला मिळणार आहे. एक गती परिवर्तन केला होता लकी याने. 1च धाव संख्या होती ते 11. शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक असतील प्रवीण गोंडले याचे या षटकातले. धाव संख्या झाले ते 11. सुंदर चेंडू आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळालेली होती आणि ते धावबाद झालेले आहेत गोविंद. अशा प्रकारे पहिला विकेट पडलेला तो सुरई संघाचा. नव्याने आलेले फलंदाज भूषण. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातला. धाव संख्या झालेली आहे ती 12. 1-12. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका येथे मारू दिलेला नाही सुरई संघाला आणि सुरई संघ सुद्धा सिंगल डबलवर जास्त त्याही भर दिलेला आहे. सुंदर फटका, कुठलाही क्षेत्रक्षती नाही आहे. 1 धाव पूर्ण केले. संजय भोईर आलेले आहेत डीप मधून, तोपर्यंत 2 धावा पळून काढलेल्या आहेत आणि धाव संख्या झालेली आहे ती 14. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 2 षटकामध्ये 14 धावा काढलेल्या आहेत त्या सुरई संघाने आणि 1 फलंदाज त्यांचा बाद झालेला आहे. या षटकामध्ये प्रवीण गोंडलेने 10 धावा खर्च केलेल्या आहेत. तर शेवटच्या षटकाची जबाबदारी कोणावर द्यायची आहे ते कर्णधार विचार करत आहेत. मला वाटते कल्पेश पाटील यांच्याकडे बोट केलेला आहे.
आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी सतीश भोईर. सतीश भोईर याच्याकडे देण्यात आलेले आहे. 45 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू आहे आणि शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी कर्णधाराने त्याच्यावर दिलेली आहे. सामोरे जाणारा तो विजय सलामीला आलेला फलंदाज आहे आणि नॉन स्ट्राईकला तर भूषण. 2 षटकामध्ये 14 धावा काढलेल्या आहेत. तर या षटकामध्ये जर 10-12 धावा आल्या तर एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल सुरेश संघाची. आणि तोच प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजाचा की या षटकामध्ये 10+ धावा करण्याचा. सुलटा चेंडू आणि भिरकावून दिलेला क्षेत्ररक्षक संजय तिथे आहे. 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 16. यानंतर चौथा हिरवा मानकोळी ए आणि नंदकिशोर खारबाव बी या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. हे 5 चेंडू टाकून झाल्यानंतर आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. सतीश भोईर पुढचा चेंडू आणि पंचांकडे दाद मागण्यात आलेले आहे. फलंदाज बाद. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक प्रताप पाटील याच्या हातामध्ये आणि विजय हा बाद झालेला आहे. नव्याने आलेले फलंदाज राकेश. असे सुंदर चेंडू हाताळला होता सतीश भोईरने आणि विजय याला माघारी जावं लागलं. धावसंख्या ती 16. तिसरे षटक मार्गस्थ आहे. सतीश भोईर गोलंदाजी करत आहेत. वेलकम दीपकजी म्हात्रे तसेच बजरंग पाटील. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप केलेला आहे. संतोष भोईर तिकडे तैनात आहेत. डीप मधून धावत आलेले आहेत. 1 धाव पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे आणि फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव संख्या ती 17. 2/17. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सतीश भोईर सामोरे झाला भूषण. सुंदर चेंडू पायावर आदळताय. पंचांकडे दाद मागण्यात आलेले आहे परंतु पंच इशारा करतात लेग बाय आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते. शेवटचं षटक काय धावा कुठूनही येवो, लेग बाय येवो किंवा बॅटला लागून येवो, त्या घेणे गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सतीश भोईर याची. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर चेंडू परंतु पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतात का हा चेंडू वाईट आहे. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर गेला होता चेंडू, त्यामुळे पंचांनी यांना वाईट घोषित केलं. धावसंख्या ते 19. राकेश स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला तर भूषण आणि शेवटचं षटक सतीश भोईर हे हाताळत आहेत. आणि उंचावर मारला चेंडू. चेंडू खाली आणि षटकार. राकेश याच्या आणि धावसंख्या वेगाने वाढत आहे. 26, 25 आणि शेवटचा चेंडू
25 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आणि या चेंडूवर किती धावा येत आहेत ते बघायचे आहे. सुंदर असा चेंडू पडल्यानंतर उठली घेतलेला होता, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि निर्धाव चेंडू आणि धाव संख्या झाली 25-26 धावांचे आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी मरवाई दिवे या संघाला. तर चौथा हिरवा मानकोली ए संघाचा कर्णधार आणि नंदकिशोर पाटील बी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चौथा हिरवा ए राम म्हात्रे खारबाव संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच चौथा हिरवा ए संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. चौथा हिरवा ए संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या. तसेच नंदकिशोर पाटील बी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या. टॉस बॉक्स मध्ये प्रमोद म्हात्रे तसेच राम म्हात्रे आपण यायचं आहे आणि नाणेफेक करतील माननीय श्री धर्मेंद्र तांगडी साहेब यांना मी विनंती करीन की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचे आहे. आमचं टॉस बॉक्स मंगलमूर्ती ब्रॉस बँड दिवे यांच्या मार्फत स्पॉन्सर केलेलं आहे. तर दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. प्रमोद म्हात्रे तसेच प्रमोद भोईर आणि राम म्हात्रे. तर धर्मेंद्र टांगडी साहेब आपण यायचं आहे. सहसचिव तर राम म्हात्रे खारबाव संघाचे कर्णधार येथे आलेले आहेत. तसेच आमचे प्रमुख पाहुणे सहसचिव माननीय श्री धर्मेंद्र तांगडी साहेब येथे आलेले आहेत. चौथा हिरवा मानकोली ए विरुद्ध नंदकिशोर खारबाव बी या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होणार आहे. वेलकम राम म्हात्रे. तर आपण कॉइन बघत आहात. एका बाजूला आहे आयोजक संघ मरुआई स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला प्रभावती दामोदर स्मृती. आणि नाणेफेक जिंकलेली आहे ते मानकोली संघाची. मी ओपिनियन घेणार नाही, फक्त निर्णय कळवायचा आहे. प्रमोद क्षेत्ररक्षण स्वीकारले. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज आलेली आहे. चौथा हिरवा मानकोली ए संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर वळूया चालू सामन्याकडे. 26 धावांचं लक्ष दिलेलं आहे सामना जिंकण्यासाठी मरवाई दिवे या संघाला. तर मरवाई संघाची सलामीची जोडी मैदानात संतोष आणि सुधाकर. मागच्या स्पर्धेमध्ये संतोषाने उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती आपल्या संघासाठी.
18 चेंडूमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत मरुवाई दिवे या संघाला आणि त्या बनवण्याची जबाबदारी घेऊन सुधाकर पाटील आणि संतोष भोईर मैदानात आलेले आहेत आणि मला वाटते गोलंदाजी धुरा हे विजय यांच्या खांद्यावर असेल. मागच्या सामन्यामध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती पहिल्या षटकामध्ये आणि 3 फलंदाज बाद केलेले होते. वेलकम विकेट आवडे. एक चांगले समालोचक आहेत तालुक्यातील पूर्णा गावचे विकेट आवडे. तर सलामीची जोडी मैदानात आले सुधाकर पाटील आणि संतोष भोईर. 26 धावांचे आव्हान आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत गोलंदाज विजय. पहिल्या सामन्यामध्ये फक्त 1 धाव देऊन 3 फलंदाज बाद केले होते प्रतिस्पर्धी संघाचे आणि तोच विजय आता गोलंदाजीसाठी आलेला आहे पहिले षटक घेऊन. खाली बाटली पाणी चांगला तो चांगला. भरलेलं तर सामन्याला सुरुवात होते. 26 धावांचे आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी मरुवाई दिवे या संघाला आणि घरच्या मैदानावर खेळत आहे मरुवाई दिवे. सुधाकर पाटील फलंदाजीसाठी तयार आणि समोर गोलंदाज आहे तो विजय. एक चांगला तालुक्यातील चांगला गोलंदाज आणि एक तालुक्यातील एक चांगला फलंदाज. एक चांगलं द्वंद्व इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुंदर असा फटका फक्त ग्लान्स केले दिशा दिलेली आहे. चेंडू गोलीच्या वेगाने चालला आहे. 1 धाव पूर्ण करतो आणि संतोष धाव बाद. 2 धावा घेण्याच्या नादात संतोष यांनी आपली विकेट गमावलेली आहे आणि पहिल्याच चेंडूवर संतोष बाद झालेला आहे. धाव बादच्या वेलकम मेघनाथ गोंडली. ठाणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री मेघनाथ गोंडली साहेब यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम मेघनाथ गोंडली. नव्याने आलेले फलंदाज संजय भोईर. पहिल्याच चेंडूवर 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात संतोष भोईर सारखा फलंदाज बाद झालेला आहे. तो पण धावबादच्या रूपाने. एक चांगला मोठा हादरा बसतोय मरुवाई दिवे या संघाला कारण संतोष भोईर असा फलंदाज आहे की तो खेळपट्टीवर राहिला की 2-3-4 षटकार आपल्याला पाहायला मिळतातच. आता आले नवीन फलंदाज संजय भोईर. जॉय चायनीजचे प्रोप्रायटर निलेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. फुलटा चेंडू होता परंतु पाहिजे तसा फायदा उचलताना आला नाही. फक्त 1च धाव कव्हरच्या दिशेने फक्त ढकलून दिला होता संजय भोईर यांनी. सुधाकर याला स्ट्राईक दिलेले आहे. सुधाकर तयार आहे खेळण्यासाठी. फक्त 2 धावा आलेल्या आहेत धावफलकावर आणि एक फलंदाज बाद झालेला आहे. 26 धावांचे आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी मरुवाई दिवे या संघाला आणि एक फलंदाज त्यांचा महत्वाचा फलंदाज धावबाद झालेला आहे संतोष. विजय
चांगली गोलंदाजी करत आहे. आतापर्यंत 2च धावा खर्च केलेल्या आहेत. उंच मारला चेंडू आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुधाकर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. तसेच वाघविल गावचे रत्नाकर मडवी साहेब यांचे सुद्धा आगमन झालेले आहे. सुस्वागतम. आणि सुधाकर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. 2 या धावसंख्येवर 2 महत्वाचे फलंदाज मळवाई देवी या संघाचे बाद झालेले आहे. सुधाकर याचा फटका खूप उत्कृष्ट होता, परंतु क्षेत्ररक्षकाने अतिशय उत्कृष्ट झेल घेतला आणि नव्याने आलेले फलंदाज लक्ष्मण उर्फ कल्लू खूप जुने खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. आणि ठाणे जिल्हा प्रीमियरचा उपविजेता संघ ठरला होता मेघा शशिकांत 11 वाघविल, आणि तो संघाचे मालक संघ मालक मेघनाथ गुंडले आणि रत्नाकर मडवी दोघे इथे हजर आहेत. सुंदर चेंडू आणि यष्टीचित संजय भोईर यष्टीचित संजय भोईर यष्टीचित झाले. तिसरा फलंदाज बाद होतोय. मला वाटतं 45 स्टॉक इथे संपलेला आहे. 45 वर्षाच्या खेळाडूंचा स्टॉक इथे संपलेला आहे, त्यामुळे ही ओव्हर इथे थांबवण्यात आलेली आहे. आणि लक्ष्मण हात मिळवत आहेत. मला वाटलं सामना संपला की काय. नव्याने आलेले फलंदाज प्रवीण फक्त 2 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा विजय यांनी 1 धाव दिलेली होती आणि 3 गडी बाद केलेले होते. या सामन्यामध्ये सुद्धा 3 गडी बाद केले आहेत, 2 धावा दिलेल्या आहेत. तर उर्वरित 2 षटकामध्ये धावा करायच्या आहेत त्या 24. 12 चेंडू आणि 24 धावा, आणि जबाबदारी असेल प्रवीण पाटील उर्फ चिचा याच्याकडे. तो आता फलंदाजीसाठी उतरलेला आहे आणि लक्ष्मण भोईर यांनी हात वर केलेले आहेत की मी सुद्धा आहे. लक्ष्मण भोईर याने जर षटकार मारला तर सुधाकर गोंडले याचकडून 500 रुपये. आणि गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज राकेश 11 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू लक्ष्मण उर्फ कल्लू, एक नावाजलेले खेळाडू 40+ आणि नॉन स्ट्राईकला असणारा प्रवीण याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला पाहिजे लक्ष्मण याने जर सामना जिंकायचा असेल तर. फुलटॉस चेंडू आणि कल्लू, काय झालं ते आम्हाला पण समजलं नाहीये. हिट विकेट झालेले आहेत. मला वाटतं त्यांचे पाय 12 नंबरचे आहेत ते स्टंपाला लागले. आणि नव्याने आलेले पण फलंदाज सतीश भोईर, ही एक महत्वाची जोडी आहे मैदानात. 11 चेंडू मध्ये 24 धावा करायच्या आहेत आणि 2 महत्वाचे फलंदाज आहेत खेळपट्टीवर.
सतीश भोईर आलेले आहेत नवीन फलंदाज. सतीश भोईर आणि प्रवीण पाटील दोन फलंदाज मैदानात आहेत. 11 चेंडूमध्ये 24 धावा करायच्या आहेत. राकेश गोलंदाजी करत आहे. पहिल्या चेंडूवर लक्ष्मण हा सारखा महत्वाचा फलंदाज त्यांनी माघारी पाठवलेला आहे. सतीश भोईर फुलटॉस चेंडू आणि भिरकावून दिलेला आहे नो मॅन्स लँड मध्ये आणि सरळ चेंडू 2 क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधून गेलेला आहे. चौकार. पुढचा चेंडू गोविंद्याचा. धावसंख्या झालेली आहे फक्त 6. अजून 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि धाव चेंडूची सांगता. सरळ बॅटने आपण एवढेच सुंदर फटका मारला होता परंतु रिव्हर्स स्वीपने आपण खेळण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडू गेला. तर कुठेतरी विचार करायला पाहिजे सतीश भोईर यांनी. आपल्याला सरळ चेंडू बॅटने जर धावा मिळत असतील तर रिव्हर्स स्वीप मारण्याची काही गरज नाहीये. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता परंतु गती थोडीशी कमी केली होती आणि पंचांचा इशारा येतोय. एक धाव बॅटची कडा घेतली होती आणि धावसंख्या होती ती 7. अजून 19 धावा करायच्या आहेत. प्रवीण पाटील स्ट्राईकला आलेले आहेत. चिचा एक नावाजलेला खेळाडू आहे. 40+ या फॉर्मॅट मधला हा एक नावाजलेला खेळाडू आहे प्रवीण पाटील. आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट तेवढा काही टायमिंग जास्त चांगला झाला नव्हता. 2 धावा मात्र प्रवीण याला मिळणार आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करतोय प्रवीण आणि 3 धावा पूर्ण केल्या. तिथे 4थ्या धावेसाठी प्रयत्न करणार होता परंतु सतीश भोईर तयार नव्हते आणि या 3 धावा प्रवीण पाटीलच्या खात्यामध्ये आलेल्या आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाताना 10. अजून 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला 7 चेंडू आणि 16 धावा करायच्या आहेत. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर इक्वेशन थोडंसं कमी होणार आहे. शेवटच्या षटकामध्ये मोराई दिवे संघासमोर षटकार किंवा चौकार आला 7 चेंडू आणि 16 धावा. या षटकामध्ये 8 धावा आतापर्यंत काढलेल्या आहेत सतीश भोईर आणि प्रवीण पाटील यांनी. शेवटचा चेंडू असेल राकेशाचा आणि सामोरे जाणार आहे तो फलंदाज सतीश भोईर. याच्या बॅटमधून एक चौकार आला होता. मिड विकेटला त्याने एक सुंदर चौकार मारला होता. पुन्हा एकदा वर पेच आणि फाईन लेगच्या दिशेने मारलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे विजय. 1 धाव पूर्ण करतोय आणि 2ऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय 2 धावा. अशा प्रकारे धावसंख्या होते ती 12. आता येणारे 6 चेंडू आणि धावा बनवायच्या ते 14 आणि स्ट्राईक असणार आहे ते प्रवीण पाटील याच्याकडे. 6 चेंडू आणि 14 धावा. तर मरुआईच्या खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. तर आपण या 14 धावा काढता तर मेघनाथजी गोंडले याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. 6 चेंडू आणि 14 धावा. आणि गोलंदाज आहे तो वैजनाथ. 6 चेंडू मध्ये जर आपण 14 धावा काढल्या
तर मेघनाथची गोंडले याचकडून आपणास 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. या संधीचा फायदा घ्या. स्ट्राईकला असणार आहे तो प्रवीण आणि गोलंदाज आहे तो वैजनाथ. दोन मोठे फटके जर आले तर सामना नक्कीच जिंकू शकतो. मोरवाई दिवे हा संघ घरच्या ग्राउंडवर खेळत आहे. पहिल्या षटकामध्ये संतोष भोईर आणि सुधाकर पाटील जे बाद झाले तो एक टर्निंग पॉइंट होता या मॅचचा. कारण दोन इन्फॉर्म मधले खेळाडू होते, संतोष भोईर आणि सुधाकर पाटील. स्पीडअप करायचा आहे. यानंतर नंदकिशोर पाटील स्मृती खारबाव आणि चौथा हिरवा मानकोली ए या दोन संघांनी तयार राहायचं आहे. मार्कंडेय कारिवली आपण जर आला असाल तर आपली ऑफिशियली नोंद करायची आहे. मार्कंडेय कारिवली वैजनाथ गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. प्रवीण पाटील खेळपट्टीवर आहे आणि प्रवीण पाटील मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. सुंदर चेंडू होता. बॅट चपका लाईन मध्ये व्यवस्थित आला नव्हता. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे परंतु 2 धावा मिळतात प्रवीण याला. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 14. तर 12 धावा पाहिजे. 5 चेंडू मध्ये 12 धावा. एखादा मोठा फटका आला तर सामना नक्कीच वेगळ्याच मरुआईच्या बाजूने झुकू शकतो. 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. जर एखादा मोठा फटका आला प्रवीणच्या बॅटमधून तर नक्कीच सामना मरुआईच्या बाजूने झुकू शकतो. वैजनाथ चांगली गोलंदाजी केली होती मागच्या षटकात सुद्धा वैजनाथ यांनी. पाहूया प्रवीण पाटील कशा प्रकारे सामना करतो वैजनाथ याचा. 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. आणि उंचाण मारण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग व्यवस्थित झालेला नाही आहे. झेल मात्र झालेला नाही आहे आणि इथे धावबाद होता होता वाचलेला आहे प्रवीण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करतोय परंतु जर प्रवीण पाटील यांनी लक्ष दिलं असतं तर 3री धाव सुद्धा पूर्ण झाली असती. तर धावा मिळतात 2 आणि धावसंख्या होती ती 16. 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावा. चार चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. प्रवीण पाटील पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू होता लॉंग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण केलेले आहेत परंतु 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला नाहीये. मला वाटतं प्रवीण पाटील थकलेले आहेत. धावा मिळतात फक्त 2 आणि आता राहिलेल्या धावा आहेत त्या 8. 3 चेंडू आणि 8 धावा. एक मोठा फटक्याची गरज आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू मध्ये 8 धावा करायच्या आहेत. एखादा जरी मोठा फटका आला तरी जर सामना जिंकू शकतो मरुआई. आता मात्र उंचावर मारला चेंडू आणि चेंडू
अतिशय उत्कृष्ट असा षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून आमच्या टॉस बॉक्सला सलामी देणारा हा षटकार होता. प्रवीण पाटील याच्या बॅट मधून आला होता आणि धावसंख्या झालेली आहे ती 24. आता 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मरवाई दिवे या संघाला. बरोबर वेळेवर जो षटकार मारला आहे, अटीतटीच्या सनी जो षटकार मारला तो आहे प्रवीण पाटील यांनी. एक अनुभवी असा खेळाडू आहे प्रवीण आणि आपल्या अनुभवाचा फायदा इथे त्याने उचललेला आहे. एक षटकार मोक्याच्या शनी षटकार मारलेला आहे. आता 2 चेंडू आणि 2 धावा. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे. भूषण यष्टिरक्षक क्षेत्ररक्षण मध्ये बदल करीत आहे. विजय पाटील याला सर्कल मध्ये बोलवलेलं आहे. दोन चेंडू 2 धावा. सिंगल रोखण्यासाठी विजय पाटील याला सर्कल मध्ये बोललेलं आहे आणि सिंगल रोखण्यासाठी 2 खेळाडू तिथे तैनात केलेले आहेत. शॉर्ट मिड विकेट तसेच शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू तैनात केलेला आहे जे सिंगल रोखू शकतील. आणि विजय 2 चेंडू आणि 2 धावा. सामना फास्ट करायचा आहे. टाइमपास करू नका कारण आज जास्त सामने खेळवायचे आहेत आम्हाला. वेल्याबाई मदत करा सुरई संघ. खूपच वेळ घेतलेली आहे 3 षटके टाकण्यासाठी. वैजनाथ सामोरे जाईल तर प्रवीण कट केलेले आहे. पकडलेला शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि त्याच्या जाळ्यात अडकला तो प्रवीण पाटील. आणि अशा प्रकारे प्रवीण पाटील याची झंझावाती खेळी येथे संपुष्टात आलेली आहे. आता 1 चेंडू आणि 2 धावा. चेसिंग कंपल्सरी असेल याची नोंद घ्या मरवाई दिवे. चेसिंग कंपल्सरी. आणि जमेची बाजू अशी आहे की सतीश भोईर स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईकला येतो प्रताप. नॉन स्ट्राईकला असतो प्रताप पाटील आणि स्ट्राईकला असेल तो सतीश भोईर. 1 चेंडू 2 धावा करायच्या आहेत. जर या 2 धावा जर निघाल्या नाही तर प्रवीण पाटील याच्या मेहनतीवर पाणी पडेल. प्रवीण पाटील यांनी जी मेहनत केली शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईकला प्रताप पाटील असणार आहे. क्रॉस झाला नाही पंच असे सांगतात आणि स्ट्राईकला असं प्रताप पाटील नवीन फलंदाज आहे. 22 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू आहे प्रताप पाटील. 1 चेंडू 2 धावा. जर या 2 धावा प्रताप पाटील यांनी काढल्या तर अक्षय पाटील याचकडून डीएसपीचा खंबा मिळणार आहे. त्याने क्वांटिटी सांगितली नाहीये 90 क्वार्टर का खंबा, तर खंबाच आपण पकडूया. 1 चेंडू आणि 2 धावा. आणि सिंगल रोखण्यासाठी जवळजवळ 2-3 खेळाडू इथे तैनात केलेले आहेत. जर प्रताप पाटील यांनी जर मारला तर तो मिड विकेट क्षेत्रामध्येच मारेल. शॉर्ट मिड विकेट एक तैनात केलेला आहे. 1 चेंडू 2 धावा. जलत्या आगीमध्ये प्रताप पाटील याला पाठवलेला आहे. आणि उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू. आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे तो जयदुर्गा सुरई बी संघाने. आणि इथे मरवाई दिवे आयोजक संघ हा सामना इथे हारलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये प्रवीण पाटील यांनी झुंज दिली होती. एकाकी षटकार मारला होता परंतु 2 चेंडू मध्ये 2 धावा काढता आल्या नाही.